नमस्कार मित्रांनो, सिम्पटम्स अँड डायग्नोसिस या चॅनलमध्ये तुमचं भरपूर स्वागत आहे. खूप दिवसानंतर व्हिडिओ तयार करते, आता व्हिडिओ असे येत राहतील. आजचा विषय आहे बेलपत्र. आपण जे सोमवारी दर महादेवाला आपण वाहतो ते बेलपत्र, त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. त्याचे उपयोग, त्याचा रस कसा तयार करायचा, त्याचे प्रमाण किती घ्यायचं, केव्हा घ्यायचं, त्याचं सगळं प्रमाण किती घ्यायचं, हे सर्व आपण पाहणार आहोत. चला तर बघूया. आता बेलाचा रस कसा बनवायचा तुम्हाला एक साईडला दिसतच असेल. एक मी सांगून देतो, एक साधारणतः 30 ते 35 असं बेलाची पानं घ्यायची, त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी टाकायचं आणि ते नंतर मिक्सरमध्ये घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आणि नंतर ते गाळून घ्यायचं. ते बेलाचे रस याप्रमाणे तुम्ही तयार करू शकता. त्याचप्रमाणे त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी जास्त करण्यासाठी तुम्ही बेलाची पानं कमी जास्त करू शकता, पाण्याचे प्रमाण पण कमी जास्त करू शकता, तुमच्या चवीप्रमाणे करू शकता. ह्याची चव थोडीशी तुरट आणि कडू असते. त्या तुम्ही कसं करू शकता, तुम्ही एक थोडंसं एक 5 ml, 10 ml, 15 ml, 20 ml असं वाढत जा. तुम्ही पाव कप, अर्धा कप, 1 कप, अर्धा ग्लास असं करत जा. तर आता आपण याचे उपयोग पाहणार आहोत. याच्यातले उपयोग भरपूर आहेत. आता याच्यामध्ये कसं असते, व्हिटॅमिन ए, सी, B1, B, C असतात. त्याचबरोबर व्हिटॅमिन सी असल्यामुळे खूप रोगप्रतिकार क्षमता खूप वाढते याच्यामुळे. तसेच यात केमिकल्स, टॅनिन्स, फ्लेव्होनॉइड्स, क्युमेरिन्स असतात. याच्यामध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी असतात, म्हणजे जे आपल्याला अंग सुजलं असेल त्याच्याबद्दल, म्हणजे गालफुगीत झाली असेल, कोणतीही सूज झाली असेल त्याच्यावर आपण काम करू शकतो. अँटी मायक्रोबियल गुणधर्म असतात, त्याच्यामध्ये बॅक्टेरिया बरोबर आपल्याला काम केलं जाते. अँटी डायरियल म्हणून काम केलं जाते. वारंवार शौचास जाणं त्याच्यावरती कंट्रोल केलं जाते. आणि त्याचबरोबर अँटी म्युटेजेनिक असतात. DNA जे डॅमेज होतात ते डॅमेज होऊ देत नाहीत, हे सर्व काम करतात. आणि पोटातील सर्व विकार, म्हणजे पोट दुखणं, अपचन, गॅसेस होणं, पित्त होणं, शीतपित्त म्हणजे लाल असे आपल्या त्वचेवर येणं, खाज उठणे, असे जे सगळे पदार्थ असतात, असे जे सर्व रोग असतात ते नाहीसे केले जातात. आणि हे मूळ व्याध्यावर पण खूप उपयोगी आहे. आणि त्याचप्रमाणे याच्या शरीरातील साखर कमी केली जाते, त्याच्यावर नियंत्रण केले जाते. त्याचमध्ये अँटी कॅन्सरसाठी पण वापर केला जातो, अँटी मलेरियल म्हणून पण वापर केला जातो, अँटी अल्सर म्हणून, तोंडात अल्सर झाले असतील म्हणजे असे फोड येणे इथं तोंडाला वगैरे, किंवा मग पोटामध्ये फोड येणं, याच्यासाठी पण वापर केला जातो. त्याचबरोबर कोणाला ताप येत असेल तर त्यासाठी पण काम केलं जाते. खूप थंड असल्यामुळे तुम्ही उन्हाळ्यात घेऊ शकता. खूप शरीरातील उष्णता बाहेर काढली जाते, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढले जातात, त्याला अँटीटॉक्सिन असे म्हणतात. अजून त्याचबरोबर अस्थमावरती पण उपाय केला जातो शकतो, कंट्रोल केली जाऊ शकते. आणि थायरॉइड ज्यांचं जास्त वाढलेलं आहे, थायरॉइड ग्रंथी असं, तर त्यांच्याबद्दल तुम्ही जास्त ते थायरॉइडचं प्रमाण कमी करू शकता. तसेच नवीन पेशी तयार करू शकतात, याच्यामध्ये अशी शक्ती असते. आणि ज्यांना जास्त लघवीचा त्रास आहे किंवा लघवी कमी येते त्यांच्यासाठी लघवी ऑटोमॅटिक जास्त आउटपुट बाहेर पडू शकते, डायरेटिक्ससाठी काम केलं जातं. असे भरपूर एक साधारणतः 20 उपाय आहेत. त्याच्यामध्ये अजून हार्ट पण नीट ठेवतो, हार्टला स्ट्रेंथ देतं आणि नवीन पेशी येण्यास काम करतं. असे पुष्ण सारे उपयोगी आहेत. हे त्यासाठी तुम्ही बेलाचा उपयोग चांगला करावा, बेलाचा रस करून घ्यावे आणि हे रिकामे पोटी खावे, म्हणजे सकाळी पोटी स्वच्छ झाल्यानंतर, पोट साफ झाल्यानंतर या खावे तर चांगला उपयोग करते याच्यासाठी. ओके, चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ओके, थँक्यू अँड हॅव अ नाईस डे. हे बघा, मी आता तुम्हाला एक पिऊन दाखवणार आहे. थोडंसंच घेतलेलं आहे मी, कसं लागते तुम्हाला चव सांगणार आहे. ह्याची चव थोडीशी तुरट, थोडीशी कडू अशी लागते, थोडीशी आंबट पण लागते. सगळेच चव लागतात, काही वाटत नाही. एवढं पिऊ शकता, असं थोडं करत तुम्ही प्रमाण जास्त पिऊ शकता. एवढं पिलं तरी सफिशियंट आहे. आणि हे कोणाला प्यायचं, किती प्यायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. चला, ओके, थँक्यू. चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.